इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील वाढलेल्या संघर्षाचा फटका परदेशात गेलेल्या भारतीयांना बसलाय. दुबईतील विमान उड्डाणे स्थगित झाल्याने अहिल्यानगर शहरातील अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. सध्या हे सर्व पर्यटक सुखरूप असून दुबई सरकार यांची काळजी घेत आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्याचा व्हिडिओ देखील व्यावसायिक धीरज नय्यर यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. मात्र चिंतेत असलेल्या कुटुंबियांनी भारत सरकारकडे आपल्या स्वकीयांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे आवाहन केले. विमान तिकिटांचे दर न वाढवता पर्यटकांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी आर्तसाद या कुटुंबियांनी घातली. नय्यर आणि बक्षी कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी. इराण आणि इस्रायल अमेरिकाचा जो वाद चालू झालेला आहे, यामध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे जे आहे आता सर्वच राष्ट्रांमध्ये जे आहे संघर्षाचं वातावरण पेटलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये दुबई असेल, UAE असेल, या सगळ्या भागांमध्ये जे आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पर्यटकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. या पर्यटकांमध्ये अहिल्यानगर शहरातील काही पर्यटक देखील तिथे दुबईमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. असेच पर्यटकांचे जे कुटुंबीय आहेत ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांचे फॅमिलीज तिथे गेलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला आहे का, ते सर्व काही त्यांची जी आता जी काळजी आहे ती त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपलं कोण गेलेलं आहे, कधी गेलेलं आहे, काय त्यांची आता परिस्थिती, तुमचा संपर्क होतोय का? माझे आई वडील तिथं दुबईला गेले होते 24 तारखेला. त्यांचं नाव आहे रवींद्र बक्षी आणि सुनीता बक्षी. हे तिथं अडकलेले आहेत त्या वॉरमुळं, आणि त्यांचं आज 2 तारखेला रिटर्न फ्लाईट होती, ती पण कॅन्सल झालेली आहे. फक्त भारत गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी जी काय फ्लाईटचं टॅरिफ आहे ते जे काय आहे ते स्टँडर्डच ठेवा, त्याच्यात काही बदल न करावा. बाकीच्या लोकांचा पण सगळ्यांचा विचार करून सगळं व्यवस्थित करावं. फ्लाईट्स बंद आहेत. कधीपर्यंत तुमचं येण्याचं रिटर्न होतं आई वडिलांचं? आता काय परिस्थिती राहिलेली आहे तिथं? त्यांचं 2 तारखेला आजचं रिटर्नचं फ्लाईटचं होतं दुबईवरून परत इंडियाला. त्यांना आता फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळे अजून 1 ते 2 दिवस तिथं थांबावं लागेल. ते फ्लाईट्स चालू झाल्यावर लवकरात लवकर ते इंडियाला व्यवस्थित यावा. दुबईला देखील तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तिथं देखील आता ड्रोनने देखील हल्ले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. काल तसं तिकडून व्हिडिओज देखील आलेले होते. काय एकंदरीत असं वाटतं? ते दुबईमधले जे काय बॉम्ब किंवा ड्रोननी जे काय हल्ला झालेला होता ते दुबईच्या आउटस्कर्ट्समध्ये झाला होता. दुबई सिटीमध्ये काही नाही आहे. जे काय झालं होतं ते दुबईला आउटस्कर्ट्सला झालेलं आहे, आणि एअरपोर्टच्या ठिकाणी काही एक ड्रोन पडलेला आहे. आणि दुबई गव्हर्नमेंटनी चांगलं त्यांना व्यवस्थित त्यांना उत्तर दिलेलं आहे. जे काय आहे ते दुबई सपोर्ट करते जेवढे काही गेस्ट आलेले आहेत दुबईला. तुमचं कॉन्टॅक्ट होतंय रोज? कशा पद्धतीने त्यांनी काय परिस्थिती सांगितलेली आहे? आमचं दररोज फोनवर बोलणं चालू आहे. जे काय ते दुबई गव्हर्नमेंट चांगलं सपोर्ट करते. जे काय गेस्ट दुबईमध्ये गेलेले आहेत फिरायला किंवा व्यवसायासाठी, ते सगळे काय व्यवस्थित आहे, त्यांना काही त्रास नाहीये. दुबई गव्हर्नमेंट त्यांना खूप चांगला सपोर्ट करते. अनेक भारतीय जे आहेत ते पर्यटनासाठी गेलेले आहेत, व्यवसायासाठी गेलेले आहेत. आपले घरचे जे आहेत ते देखील पर्यटनासाठी गेल्याचं माहिती आहे. कशी परिस्थिती होती आता तिथं ज्यावेळेस अचानक युद्ध चालू झालेलं होतं, त्यावेळेसची परिस्थिती कशी सांगितली? ज्यावेळेस युद्ध चालू झाला होता त्यावेळेस दुबईमध्ये फक्त अबुधाबीमध्ये पहिला ड्रोन अटॅक झाला. त्याच्यानंतर दुबईला आउटस्कर्ट्सला जे झालं होतं ते अटॅक झाल्यामुळं दुबईमध्ये हालचाल जी आहे ती खूप सपोर्टिव्ह गव्हर्नमेंट आहे तिकडची. त्यांना काही जेवढे पर्यटक आलेले आहेत दुबईला किंवा व्यावसायिक जे लोक गेलेले आहेत इंडियावरून दुबईला, ते सगळे सुखरूप आहेत. आपल्यासोबत नय्यर कुटुंबीय देखील आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. आपले घरचे तिकडे गेलेले आहेत. व्हिडिओ देखील काल आलेला आहे. सुरक्षित आहे असं सांगितलं, पण एकंदरीत आजची परिस्थिती काय आहे? आज पण सकाळी त्यांच्या संग बोलणं झालंय. त्यांची परिस्थिती चांगली आहे. त्यांना म्हणजे सकाळी पण ते बोलले का मी व्यवस्थित आहे, तू काळजी नको घेऊ. पण मला तरी थोडी काळजी होती का ते कधी परत येतील. आणि फक्त माझं हेच रिक्वेस्ट आहे का जे पण फ्लाईट्स लवकर चालू व्हावं, आणि सगळे म्हणजे जे पण आहेत आपले भारताचे लोक तिथं सगळ्यांनी सुखरूप घरी यावं. कधी गेले होते ते आणि त्यांचं रिटर्नचं कधी होतं? ते 24 तारखेला गेले होते आणि 1 तारखेला लेट नाईट त्यांची फ्लाईट होती यायची परत. कॉन्टॅक्ट झालेला आहे. काय एकंदरीत तिथली परिस्थिती सांगितलेली आहे? काय नाही, कॉन्टॅक्ट तर रोज होतोय, व्हिडिओ कॉल पण होतोय. ठीक आहे, पण असं काळजी होतीये का, पण त्यांना पण असं होतं की तुम्ही तर टेन्शन नका घेऊ, सगळ्यांना व्यवस्थित सांगा मी व्यवस्थित आहे, तुम्ही नका माझी काळजी घेऊ, तुम्ही फक्त हे मला प्रेयर करा का लवकर यावं. भारत सरकारला काय आवाहन करतात, काय विनंती? हेच आहे का जे पण फ्लाईट्स आहेत तर काय टॅरिफ वगैरे वाढू नका. जिथे पण होईल सरकारकडून हेच विनंती आहे
तर लवकर लवकर त्यांना पाठवा आणि फ्लाईट चालू करा. मुलगा तिकडे गेलेला आहे. काय एकंदरीत भावना वाटते? माझी इच्छा मी व्यक्त करते की मुलांनी लवकरात लवकर यावे. मला काळजी वाटते. नक्की जे आहे पर्यटक आता तिकडे अडकल्यामुळे जे आहे आता घरच्यांना देखील काळजी वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.